सामान्य ज्ञान म्हणजेच जीके चे क्वेश्चन्स पाहणार आहोत. जे परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत तेच प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये काढले आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, बिलकुल स्किप करू नका. तुम्हाला या व्हिडिओचा नक्की फायदा होईल. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. मित्रांनो, तुम्हाला जर आन्सर येत असतील तर तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा सुद्धा सराव होऊन जाईल. चला, पहिला प्रश्न आहे, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर स्वामी विवेकानंद यांनी केली आहे रामकृष्ण मिशनची स्थापना. पुढचा प्रश्न आहे, आग्रा कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर आग्रा हे शहर आहे यमुना नदीच्या काठावर. भारतात सूर्य सर्वप्रथम कोणत्या राज्यात उगवतो? तर अरुणाचल प्रदेश या राज्यात उगवतो भारतात सर्वात प्रथम सूर्य. कोणत्या कवीचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो? तर विष्णू वामन शिरवाडकर, त्यांनाच आपण कुसुमाग्रज या नावाने सुद्धा ओळखतो. तर त्यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखतात? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची ओळख आहे मराठी भाषेचे पाणिनी म्हणून. मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता आहे? तर लीळाचरित्र हा ग्रंथ आहे मराठी भाषेतील पहिला ग्रंथ. मुंबई ते नाशिक हा रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातो? तर थळघाट लागतो मित्रांनो मुंबई ते नाशिक या रेल्वे मार्गावर. भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे कोणती पर्वतरांग आहे? तर शंभू महादेव ही पर्वतरांग आहे, लक्षात ठेवा. चला, पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्राच्या किती टक्के भाग दख्खनच्या पठाराने व्यापला आहे? तर 90% भाग हा दख्खनच्या पठाराने व्यापला आहे, लक्षात ठेवा. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामांतर काय करण्यात आले? तर राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नवीन नामांतर हे गणतंत्र मंडप करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, कारगिल विजय दिन कधी असतो? तर 26 जुलै या दिवशी असतो कारगिल विजय दिन. भारतीय संविधानाचे जनक कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. पहिली घटना दुरुस्ती ही कधी झाली? तर 1951 ची आहे पहिली घटना दुरुस्ती. संविधानाच्या कोणत्या भागात मूलभूत अधिकार दिले आहेत? तर भाग 3 मध्ये आहे मूलभूत अधिकार आणि अनुच्छेद 12 ते 35 मध्ये दिले आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो. आजचे सर्वच प्रश्न हे IMP असणार आहेत, कारण मित्रांनो हे सर्वच प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. त्यासाठी व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. चला, नेक्स्ट क्वेश्चन पहा, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर व्योमेशचंद्र बॅनर्जी हे होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे आहेत. जागतिक दहशतवाद विरोधी दिन कधी असतो? तर 11 सप्टेंबर या दिवशी असतो जागतिक दहशतवाद विरोधी दिन. भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर कोणते आहे? तर बँगलोर हे शहर आहे. करो या मरोचा नारा महात्मा गांधीजींनी कधी दिला? तर 1942 ला दिला आहे. पहा मित्रांनो, परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की करो या मरोचा नारा हा कोणी दिला आहे? तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की महात्मा गांधीजींनी हा नारा दिला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव काय आहे? तर लोकहितवादी हे आहे. पानिपतची पहिली लढाई केव्हा झाली? तर 21 एप्रिल 1526 ला झाली आहे. भारतीय राज्यघटनेत नागरिकत्व संबंधित कलम कोणते आहे? तर कलम 5 ते 11 आहे नागरिकत्वा संबंधित कलम, लक्षात ठेवा, महत्वाचा प्रश्न आहे. भारतातील नवीन संसद भवनाचे उद्घाटन कधी करण्यात आले? तर 28 मे 2023 ला करण्यात आले आहे आपल्या भारतातील नवीन संसद भवनाचे उद्घाटन. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेचा स्वीकार कधी करण्यात आला? तर भारतीय राज्यघटनेचा स्वीकार हा 26 नोव्हेंबर 1949 ला झाला आहे. आणि मित्रांनो, 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिवस म्हणून सुद्धा साजरा करतो, लक्षात ठेवा. आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे? तर राजा राममोहन रॉय यांची ओळख आहे आधुनिक भारताचे जनक म्हणून. भारतीय दंडसंहिता कधी लागू झाला? तर 1861 ला लागू झाला आहे भारतीय दंडसंहिता. पोलीस स्मृती दिन कधी असतो? तर 21 ऑक्टोबर या दिवशी असतो पोलीस स्मृती दिन. धवल क्रांती कशाशी संबंधित आहे?
तर दूध उत्पादन वाढ याच्याशी संबंधित आहे धवल क्रांती. महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची किती आहे? तर 1646 मीटर आहे आपल्या महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची. नेक्स्ट क्वेश्चन पहा, अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे? तर त्यांच्या समाधी स्थळाचे नाव आहे सदैव अटल. आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर 8 मार्च या दिवशी असतो आंतरराष्ट्रीय महिला दिन. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? तर गोवा हे राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य. बोधगया कोणत्या धर्माशी संबंधित आहे? तर बौद्ध धर्माशी संबंधित आहे. शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? तर 5 सप्टेंबर या दिवशी असतो शिक्षक दिन. अमात्य सेन यांना कधी आणि कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळाले? तर त्यांना 1998 मध्ये अर्थशास्त्राच्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळाले आहे. चला पुढचा प्रश्न पहा, मुद्रा राक्षस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विशाखा दत्त हे आहेत, लक्षात ठेवा. पानिपतची पहिली लढाई कोणात झाली? तर बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये झाली आहे पानिपतची पहिली लढाई. जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर वॉशिंग्टन या ठिकाणी आहे जागतिक बँकेचे मुख्यालय. ओणम हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध सण आहे? तर हा केरळ राज्यातील प्रसिद्ध सण आहे ओणम. भारतातील कोणते शहर पिंक सिटी म्हणून ओळखले जाते? तर जयपूर या शहराची ओळख आहे पिंक सिटी म्हणून. जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? तर रशिया हा देश आहे. सिमचे पूर्ण रूप काय आहे? तर पहा मित्रांनो, सिम कार्डचे पूर्ण रूप काय होईल? तर सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल हे आहे, लक्षात ठेवा. बायोगॅसचा मुख्य घटक कोणता आहे? तर मिथेन आहे. तारे आणि सूर्य यांच्या ऊर्जेचे स्रोत कोणते आहेत? तर न्यूक्लिअर फ्युजन हे आहे तारे आणि सूर्य यांच्या ऊर्जेचे स्रोत. नेक्स्ट क्वेश्चन, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार कोणत्या देशाकडून दिला जातो? तर हा पुरस्कार फिलिपिन्स या देशाकडून दिला जातो रॅमन मॅग्सेसे पुरस्कार. कोळशाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते? तर झारखंड राज्यामध्ये होते कोळशाचे सर्वाधिक उत्पादन. शिखांचा मुख्य सण कोणता आहे? तर बैसाखी हा आहे. कोणत्या महापुरुषाला आयर्न मॅन म्हणजेच लोह पुरुष म्हणतात? तर सरदार वल्लभभाई पटेल यांची ओळख आहे आयर्न मॅन म्हणून. नेताजी कोणत्या महापुरुषाला म्हणतात? तर सुभाषचंद्र बोस यांची ओळख आहे नेताजी म्हणून. पुलित्झर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? तर हा पुरस्कार पत्रकारिता या क्षेत्रात दिला जातो, लक्षात ठेवा. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर सुकुमार सेन हे आहेत भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त. दुर्बिणीचा शोध कोणी लावला? तर गॅलिलिओ यांनी लावला आहे. दिल्ली येथे असलेल्या महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? तर राजघाट हे आहे. सागरी मार्गाने भारतात पोहोचणारी व्यक्ती कोण होती? तर वास्को द गामा हे होते. प्रथम लोह आणि पोलाद उद्योग कोणत्या राज्यात स्थापन झाला? तर बिहार राज्यामध्ये झाला आहे. चला पुढचा प्रश्न पहा, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली आहे आर्य समाजाची स्थापना. स्वराज्य दलाची स्थापना कोणी केली आहे? तर मोतीलाल नेहरू आणि व्ही आर दास यांनी केली स्वराज्य दलाची स्थापना. स्वातंत्र्य लढ्याची पहिली लढाई कधी झाली? तर 1857 ला झाली आहे. कारगिल युद्ध कोणत्या दोन देशादरम्यान झाले? तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात झाले आहे कारगिल युद्ध. स्वदेशी चळवळ का सुरू झाली? तर बंगालच्या फाळणीच्या विरोधात स्वदेशी चळवळ ही सुरू झाली होती. पहिला राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर पहिला राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार हा मदर तेरेसा यांना प्रदान करण्यात आला, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते? तर व्हिटॅमिन सी असते. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?
तर विल्यम बेटिक हे होते आपल्या भारताचे पहिले गव्हर्नर जनरल. भारताचे पहिले संरक्षण मंत्री कोण होते? तर सरदार बलदेव सिंग हे होते भारताचे पहिले संरक्षण मंत्री. हवा महल कुठे आहे? तर जयपूरला आहे. चाणक्याचे दुसरे नाव काय होते? तर विष्णुगुप्ता हे होते, लक्षात ठेवा. कोणता क्रिकेटर द वॉल म्हणून ओळखला जातो? तर राहुल द्रविड यांची ओळख आहे. चला पुढचा प्रश्न पहा. सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर वुलर सरोवर आहे. घटनेच्या कोणत्या कलमानुसार हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून घोषित करण्यात आले? तर कोणत्या कलमानुसार? तर कलम 343 नुसार करण्यात आले आहे हिंदी या भाषेला राष्ट्रभाषा म्हणून घोषित. ऑलिम्पिक खेळाचे आयोजन किती वर्षांनी केले जाते? तर 4 वर्षांनी होते ऑलिम्पिक खेळाचे आयोजन. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन कधी साजरा केला जातो? तर 10 डिसेंबर या दिवशी असतो आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन. शिक्षक दिन हा 5 सप्टेंबर या दिवशी असतो. सर्वात पहिल्यांदा दादासाहेब फाळके पुरस्कार हा कुणाला देण्यात आला? तर देविका राणी यांना मिळाला आहे प्रथम दादासाहेब फाळके पुरस्कार. शून्याचा शोध कोणी लावला? तर आर्यभट्ट यांनी लावला आहे. लिंबूवर्गीय फळांमध्ये कोणते जीवनसत्व आढळते? तर व्हिटॅमिन सी असते. ध्वनीची तीव्रता मोजणाऱ्या उपकरणाला काय म्हणतात? तर ऑडिओमीटर असं म्हटलं जातं. भारतातील सशस्त्र दलाचे सर्वोच्च कमांडर कोण आहेत? तर राष्ट्रपती असतात. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा होतो? तर व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होतो रातआंधळेपणा. पोंगल हा कोणत्या राज्यातील सण आहे? तर तामिळनाडू या राज्यातील सण आहे पोंगल. नेक्स्ट क्वेश्चन. रॅमन मॅग्सेसे पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय कोण आहे? तर आचार्य विनोबा भावे हे आहे, लक्षात ठेवा. रवींद्रनाथ टागोर यांना साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला? तर त्यांना 1913 मध्ये साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे. दिल्ली भारताची राजधानी केव्हा झाली? तर 1911 मध्ये झाली आहे. ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली? तर राजा राममोहन रॉय यांनी केली आहे ब्राह्मण समाजाची स्थापना. इन्सुलिन कोणत्या रोगाच्या उपचारात वापरले जाते? तर मधुमेह या रोगाच्या उपचारात इन्सुलिनचा वापर होतो. बिहू हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध सण आहे? तर आसाम राज्याचा सण आहे बिहू. स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते? तर मूळ शंकर हे होते स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव. दिल्ली येथे असलेल्या लाल बहादूर शास्त्रींच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे? तर विजयघाट आहे. महाभारत या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर महर्षी वेदव्यास हे आहेत. जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? तर जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी दिली आहे. भारताच्या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्षा कोण आहेत? तर मीरा कुमार या आहेत. भारताच्या पहिल्या महिला राजदूत कोण होत्या? तर विजयालक्ष्मी पंडित या होत्या भारताच्या पहिल्या महिला राजदूत. 1857च्या बंडात प्रथम कोणी बलिदान दिले? तर मंगल पांडे यांनी दिले आहे. भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? तर सरोजिनी नायडू या होत्या आपल्या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल.